श्यामनाथजी चिडचिड्या मनस्थितीत गाडी चालवत होते। जसजसे ते संजनाच्या घराकडे सरकत होते तसतसे त्यांच्या मनातला राग वाढत होता। पण त्यांच्या पत्नी मीना देवीजींना खिडकीबाहेरील शेताचे अनोखे सौंदर्य पाहताना खूप आनंद होत होता। श्यामनाथजींची एकुलती एक मुलगी संजना हिने वडिलांच्या इच्छेविरुद्ध अनुरागशी लग्न केले होते। श्यामनाथजी खूप मोठे उद्योगपती होते, ते कामात खूप व्यग्र होते। संजनाला लहानपणापासूनच वडिलांच्या प्रेमाची आस होती। जेव्हा ती तिच्या वडिलांना विचारायची, तुम्ही माझ्यासोबत वेळ का घालवत नाही, तेव्हा श्यामनाथजी तिला समजावून सांगायचे आणि म्हणायचे की बेटा, मी फक्त तुझ्यासाठीच कमावत आहे। वडील रात्रंदिवस कमाई करण्यात व्यस्त असल्याने संजनाला एवढ्या पैशाची गरज का आहे समजत नाही। तिला फक्त वडिलांचे प्रेम आणि आपुलकी हवी होती। त्यांच्या मांडीवर बसून तिला कथा ऐकायची होती, त्यांचे बोट धरून तिला फिरायचे होते। पण तो काळ कायमचा असतो का? संजना हळूहळू मोठी होत गेली आणि वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेली असतानाच तिला तिच्या भावी जीवनसाथीमध्ये साधे जीवन जगणाऱ्या व्यक्तीची इच्छा होऊ लागली। या बाह्य चकमकीत जीवनाचा तिला वीट आला होता, जिथे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीसोबत बसण्यासाठी 2 क्षणही मिळणे अवघड होते। आणि अशा परिस्थितीत कॉलेजमध्ये तिच्यासोबत शिकणारा अनुराग तिला आवडला। अनुरागची स्वप्ने फार मोठी नव्हती, त्याने फक्त एक छोटीशी नोकरी करायचा आणि संपूर्ण कुटुंबासह घरी राहण्याचा आणि आरामदायी जीवन जगण्याचा विचार केला। अनुराग आणि संजनाला अशी स्वप्ने पडत होती, त्यामुळे हळूहळू दोघेही एकमेकांचे विचार जाणून आणि समजून घेऊन एकमेकांच्या जवळ येऊ लागले। शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुरागने आपल्या गावात नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले आणि लवकरच त्याला त्यांच्याच गावातील ग्रामीण बँकेत व्यवस्थापकाची नोकरी लागली। अनुराग खूप खुश होता आणि संजना जरा दुःखी होती, कारण आता अनुराग गावाला जाणार होता। शिक्षण संपवून गावी परतायचे या एकमेव उद्देशाने अनुराग शहरात आला होता। पण त्याच दरम्यान त्याची संजनाची ओढ लागली की तो तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नव्हता। गावी जाऊन वडिलांना सर्व प्रकार सांगितला। त्याच्या वडिलांनी लगेच संजनाला घरची सून बनवायला होकार दिला। पण इकडे शहरात जेव्हा संजनाच्या वडिलांना अनुरागची माहिती मिळाली, तेव्हा ते खूप संतापले आणि त्यांनी संजनाला शिव्या द्यायला सुरुवात केली की मी विचार करत होतो, मी तुझं लग्न खूप श्रीमंत कुटुंबात करीन, तू आयुष्यभर राणीसारखी जगशील, पण पुढे जाण्याऐवजी तुला मागे जायचे आहे का? तेव्हा संजनाने आपला निर्णय स्पष्टपणे दिला होता आणि म्हणाली की पप्पा, हे विलासी जीवन मला अस्वस्थ करते, मला पैसा नको तर प्रेम हवे आहे। त्यावेळी तिच्या वडिलांना खूप राग आला होता, पण एकुलत्या एका मुलीच्या हट्टापुढे त्यांना नमते घ्यावे लागले। असो, त्यांना वाटायचे की आपली करोडोंची संपत्ती आहे, ती सर्व संजनाची आहे, त्यामुळे तिचे सासर थोडे गरीब असले तरी हरकत नाही। लग्नानंतर संजना सासरच्या घरी आली आणि काही महिन्यांनी गावातील अंगणवाडीत नोकरीही लागली। सासरच्या घरी ती खूप खुश होती। अनुरागच्या अपार प्रेमाबरोबरच तिला रजनीसारखी नणंद आणि आई वडिलांप्रमाणे प्रेमळ सासू सासरे मिळाले। पूर्वी सासू सासरे यांचे प्रेम पाहून तिचे डोळे पुन्हा पुन्हा ओले व्हायचे, पण संजनाच्या वडिलांना गावाच्याच नावाचा तिटकारा होता। जेव्हा जेव्हा त्याने संजनाच्या सासरचा विचार केला, तेव्हा त्यांना वाटायचे की आपल्या मुलीने आपल्याला लाजवले आहे। आज ते आजोबा झाले असताना मीना देवीच्या आग्रहास्तव ते नातवाला भेटण्यासाठी संजनाच्या सासरच्या घरी जात होते। प्रसूतीपूर्वी त्यांनी संजनाला अनेकदा प्रसूतीसाठी शहरात येण्यास सांगितले होते। गावात कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, पण एवढं प्रेमळ सासर सोडणं संजनाला मान्य नव्हतं। आता संजनाच्या प्रसूतीला 1 महिना झाला होता, पण आजपर्यंत श्यामनाथजींना व्यवसायातून वेळ मिळाला नव्हता। मीना देवी लेकीच्या वारंवार आग्रहामुळे आज त्यांनी 2 दिवसांचा वेळ काढला होता आणि मग त्यांच्याही मनात काहीतरी होते जे त्यांना संजनाशी बोलायचे होते। संधी पाहून यावेळेस ते संजनाला त्या गोष्टीसाठी नक्की पाठवून देतील असे त्यांना वाटले होते। काही वेळाने संजनाच्या घराबाहेर कार उभी होती। दूरवर पसरलेली हिरवाई पाहून मीना देवीजींचा प्रवासाचा सर्व थकवा दूर झाला होता, पण श्यामनाथजी अजूनही अस्वस्थ होते। आई बाबांना पाहताच संजनाने दोघांना मिठी मारली। त्यानंतर तिने दोघांनाही आत खोलीत नेले। आपल्या नातवाला आपल्या कुशीत घेतल्याने श्यामनाथजींचा राग थोडा शांत झाला आणि त्यांनी सोबत आणलेली खेळणी आणि कपडे
यांची बॅग संजनाच्या हातात दिली. मीना देवीजींनी संजनाला मिठाई आणि फळांची टोपली दिली आणि म्हणाल्या की बेटा, तुझे सासरचे घर खूप चांगल्या ठिकाणी आहे. आईचे बोलणे ऐकून संजनाच्या ओठांवर गोड हसू उमटले. आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरची चमक पाहून मीना देवीजींनी अंदाज लावला होता की संजना तिच्या सासरच्यांसोबत किती आनंदी आहे. अनुराग सकाळी बँकेसाठी निघाला होता आणि अनुरागचे वडील शेतात कामाला गेले होते. श्यामनाथजी आणि मीना देवीजी यांना खोलीत घेऊन गेल्यावर संजना त्यांच्यासाठी नाश्ता पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. संजना नुकतीच तिच्या आईवडिलांसाठी मिठाईने सजवलेले ताट घेऊन खोलीत पोहोचली होती तेव्हा तिला तिच्या वडिलांनी आईला शिव्या देताना ऐकले. फक्त तुझ्या आग्रहाखातर मला इथे यावे लागले. हे कसले सासरचे घर आहे, त्यात शेणाची दुर्गंधी येते. अहो, संजनाला शहरात बोलवायचं ना. माझं नशीबच खराब होतं. मला अशा घरात यावं लागलं. आता हेच दिवस उरले होते का? शहरात आमचा आलिशान बंगला कुठे आणि हे मातीचे घर कुठे? इथले खाणे सोडा, मला इथे मळमळ होत आहे. मला या कचऱ्याच्या ठिकाणी क्षणभरही थांबता येणार नाही. हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरची चमक ओसरली आणि वेदनेमुळे डोळ्यांच्या कोपऱ्यात अश्रू थांबले. वडिलांच्या मनात संजनाच्या खूप छान सासरच्यांबद्दल इतकी कटुता का आहे हे तिला समजत नव्हते. संजनाने ओले डोळे पुसत स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि मिठाई घेऊन आई बाबांकडे आली. श्यामनाथजींनी आपल्या पत्नीकडे वाईट चेहऱ्याने पाहिले. काही वेळापूर्वीच मीनाजींचा नवऱ्याचा फटकार ऐकून त्यांचा चेहरा फिका पडला होता. तिचा उदास चेहरा पाहून संजना आईचा मूड बदलण्यासाठी म्हणाली, आई चल, मी तुला घरवर फिरवते. म्हणूनच ती म्हणाली, पप्पा तुम्ही गोड खा आणि पाणी प्या, आम्ही लगेच येतो. श्यामनाथजींनी होकाराती मान हलवली आणि मोबाईल उचलला आणि त्यात व्यस्त झाले. तेथेही ते कामाबद्दल बोलत होते आणि कर्मचाऱ्यांना सूचना देत होते. मीना देवी दीर्घ श्वास घेत उठल्या आणि तिच्या मुलीसह तिच्या मागे गेली. संजनाच्या घराला एका मोठ्या अंगणाला जोडलेला वरांडा होता आणि त्याच्या मागे 6 मोठ्या हवेशीर खोल्या होत्या. वरांड्याच्या उजव्या बाजूला एक गिरणी होती. खोल्यांच्या भिंतीवर सुंदर चित्रे काढली होती. कोपऱ्यावरची खोली म्हणजे स्टोअर हाऊस, ज्या ठिकाणी मोठमोठे धान्याचे कोठार बांधले होते. त्याच्या पुढे एक स्वयंपाकघर होते, जिथे मातीच्या चुलींसोबत गॅसची शेगडी ठेवण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. तिथे फक्त खलबत्ता नाही तर सोबत मिक्सर ग्राइंडरही ठेवला होता. स्वयंपाकघर अतिशय स्वच्छ होते आणि सर्व वस्तू व्यवस्थित ठेवल्या होत्या. स्वयंपाकघरात संजनाच्या सासूबाई आणि नणंद जेवणाच्या तयारीत होत्या. मीना देवीजींना पाहताच त्यांनी हसत मुखाने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना बसण्यासाठी जवळच ठेवलेला एक लाकडी स्टूल पुढे केला. मातीच्या गोड सुगंधाने मीना देवीजींना त्यांच्या आईच्या घराची आठवण करून दिली. गावातल्या त्यांच्या घरालाही असाच वास येत होता. आपल्या माहेरच्या घराची आठवण येताच त्यांना आईची आठवण झाली आणि आता भूतकाळातील आठवणींमध्ये मग्न होऊन त्यांचे डोळे कधी ओलावले ते तिला कळलेच नाही. संजनाची सासू रुक्मिणीजी मीना देवीजींशी इतक्या आत्मीयतेने बोलत होती की जणू त्या तिला वर्षानुवर्षे ओळखत होत्या. दुपारचे जेवण तयार होते. घरापासून रस्त्याच्या पलीकडे शेतात विविध प्रकारच्या भाज्या पिकवल्या होत्या. संजनाची नणंद रजनी हिने तिथून ताजी भाजी आणली होती. ताज्या फुलकोबीच्या साधा मसाला घालून तयार केलेली भाजी ही खूप सुगंधी होती. घरभर शेती पसरली होती. कोथिंबीर, पुदिन्याची चटणी, वांग्याचे भरीत, मिश्रित डाळ तांदूळ आणि मऊ फुलकासोबत घरगुती आंब्याचे लोणचे, शेतातील ताज्या मुळा आणि गाजर सलाडमध्ये हिरवी मिरची, कोबी, शिमला मिरची आणि कांदा यांचा समावेश असलेला पदार्थ असा होता की खाणाऱ्याची भूक द्विगुणित होते. इतके उत्कृष्ट अन्न तयार केले होते, परंतु श्यामनाथजींना काहीही आवडले नाही. ते याच हेतूने आले होते. ते पूर्ण करून त्यांना संजनाची समजूत घालून तिथून बाहेर पडायचे होते. पण मीना देवीजींना वाटत होतं जणू ते आपल्या स्वप्नाच्या जगात वावरत आहेत. त्यांनी मोठ्या मनाने खाल्ले. अनेक वर्षांनी त्यांना अशा स्वादिष्ट अन्नाचे वरदान मिळाले. शहरात एवढा महागडा भाजीपाला खरेदी करूनही एवढी शुद्धता मिळू शकली नाही ना ताजेपणा. जेवण झाल्यावर ती खोलीत पडली आणि आराम करू लागली. खिडकीतून अशी थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती की 2 क्षणात ती शांतपणे झोपी गेली. पण श्यामनाथजींना अजिबात शांतता वाटत नव्हती. किती दिवस ते संजनाशी बोलायची संधी शोधत होते. शेवटी अशा ठिकाणी काय ठेवले होते? ते विचार करत होते की माझ्याकडे इतकी संपत्ती आहे, करोडोंची संपत्ती, फक्त संजनाचीच आहे.
तिच्या सासरच्या सगळ्यांना मी शहरात स्थायिक करू शकेन. शेवटी माझे पैसे माझ्या मुलीच्या कामाचे नाही तर काय उपयोग. तिला गावातील एका कुजलेल्या ठिकाणी विनाकारण राहावे लागत आहे. श्यामनाथजींना आराम वाटत नव्हता म्हणून ते मागच्या बागेत फिरायला गेले. तिथे त्यांनी पाहिले की संजनाचे सासरे ओंकारजी रोपांची काळजी घेत आहेत. त्यांना पाहून श्यामनाथजींना वाटू लागले की इथे गावातील लोक धूळ आणि घाणीत आपला वेळ वाया घालवतात आणि फक्त माझ्याकडे बघा, मी अर्ध्या तासांच्या मीटिंगमध्ये लाखोंचे सौदे करू शकतो. श्यामनाथजींना पाहताच ओंकारजींनी हात धुतले आणि म्हणाले, चला भाऊ, मी तुम्हाला बागेत घेऊन जातो. बागेत हिंडताना दोघेही बोलू लागले. ओंकारजी म्हणाले, मी स्वतःच्या हाताने ही रोपे समोर लावली आहेत आणि मागे आंब्याची मोठी झाडे माझ्या वडिलांनी लावली होती. उजव्या बाजूची 2 लिचीची झाडे अनुरागने लावली आहेत आणि संजनाचा मुलगा 1 वर्षाचा झाल्यावर त्याच्या वाढदिवसादिवशी आम्ही त्याच्याकडून 1 रोप लावून घेऊ. असे बोलून ते अतिशय उत्तेजित झाले. श्यामनाथजी विचार करू लागले, आणि तुम्ही काय करू शकता. त्यांचे बोलणे ऐकत होते. ओंकारजींनी दीर्घ श्वास घेतला आणि सांगितले की इथल्या हवेत जी शांतता आहे ती इतरत्र कुठेही मिळत नाही. भाऊ, मी सुद्धा माझे आयुष्य शहराच्या गजबजलेल्या वातावरणात जगलो आहे, पण तिथे कुठेही शांतता नाही. त्यांचे बोलणे ऐकून श्यामनाथजी स्तब्ध झाले आणि म्हणाले, याचा अर्थ तुम्ही शहरात राहील आहात. ओंकारजी हसायला लागले आणि म्हणाले, हो भाऊ, पूर्वी मीही शहरी वर्दळीचा भाग होतो. माझाही तिथे व्यवसाय होता. माझ्या गर्दीत मी माझ्या कुटुंबालाही विसरलो होतो. जेव्हा मी शहरातील एक यशस्वी व्यापारी झालो तेव्हा मी माझ्या आईबाबांनाही गावातून शहरात नेले, पण तिथे गेल्यावरही त्यांच्यासोबत बसून बोलण्यासाठी किंवा मुलांना वेळ देण्यासाठी माझ्याकडे 2 मिनिटेही रिकामा वेळ नव्हता. माझी पत्नी आणि मुले, त्यांना माझ्यासोबत राहण्याची इच्छा होती. पुन्हा एकदा अनुरागची तब्येत बिघडली. मी एका चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि महागडे औषधी खरेदी करून समाधानी झालो. मला वाटले की मी एवढा खर्च करतोय म्हणून मस्त ड्रिंक करतो, पण तापात असलेला अनुराग मला बाप हवा एवढेच सांगत होता. मला बाबांसोबत वेळ घालवायचा आहे. त्याची बडबड ऐकून मला आश्चर्य वाटले. त्या दिवशी मला वाटले की मी श्रीमंत नाही तर खूप गरीब आहे. करोडो रुपये खर्च करूनही मी माझ्या मुलांना वेळ देऊ शकत नाही. अनुराग आठवडाभरातच बरा झाला होता, पण ही गोष्ट माझ्या मनाला भिडली होती की माझ्या धांदलीत मी माझ्या कुटुंबापासून दूर जात आहे. शेवटी मी कुणासाठी एवढं कमावत होतो, फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या कुटुंबासाठी तळमळ होती. भाऊ, जगण्यासाठी पैसा कमावणे आवश्यक आहे. माझ्याकडे तेवढेच होते. मग या आंधळ्याच्या शर्यतीत मी का धावतोय ते समजले नाही. माझं आयुष्य पूर्णपणे निरर्थक आहे असे मला वाटू लागलं. माझे आई वडील सुद्धा म्हातारे होत होते. किती वर्ष झाले मी काय करत होतो ते मला समजत नव्हते. मी नुकताच माझा व्यवसाय संपवायला सुरुवात केली आणि गावात आल्यानंतर जुने घर पाडून तेथे मोठे घर बांधले. मला पाहिजे असते तर इथेही मला शहरातील सुखसोयींनी युक्त आधुनिक घर बांधता आले असते, पण आता मला जमिनीशी जोडून राहायचे होते म्हणून मी इथे मातीचे घर बांधले. येथे आधुनिक सुविधा तर आहेतच, शिवाय गावात राहण्याचा आनंदही मिळतो. मी इथे आलो आणि जास्त शेततळे विकत घेतले आणि शेतातून चांगले उत्पन्न मिळू लागले. माझ्याकडे बँकेत खूप पैसे आहेत, पण मला तेवढ्या पैशाची गरज नाही. तरीही भविष्यासाठी मी खूप काही साठवले आहे आणि इथे आल्यानंतर माझी दिनचर्याही बदलली आहे. मला खूप औषधे घ्यावी लागली. ती सर्व औषधे मागे राहिली. मी माझ्या कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकतो. सर्वजण आनंदाने एकत्र राहतात. मी अनुरागला सांगितलं होतं की तुला शहरात राहायचं असेल तर तू शिक्षण पूर्ण करूनच शहरात राहायला हवं, पण कदाचित अनुरागलाही जमिनीशी जोडून राहणं आवडलं असेल आणि मग तुमची मुलगीही इतकी चांगली आहे की तीही शहरातून आली आणि आमच्या कुटुंबात अशी मिसळली की जणू ती वर्षानुवर्षे आमच्याच कुटुंबातील आहे. खरंच भाऊ, तुम्ही मुलीला खूप चांगले गुण आणि संस्कार दिले आहेत. श्यामनाथजी हैराण झाले आणि ओंकारजींचे बोलणे ऐकत होते. त्यांना गरीब आणि मागासलेले समजून त्यांना शहरात स्थायिक करण्याचे स्वप्न ते पाहत होते, पण ओंकारजी शहराचे ग्लॅमर मागे टाकून गावात स्थायिक झाले होते. आज त्यांचे शब्द ऐकल्यानंतर श्यामनाथजींनाही वाटले की आपण आपल्या आयुष्यात काय गमावले आहे. त्यांचे वृद्ध आई वडीलही शहरातील एकटेपणाला कंटाळून गावी नातेवाईकांकडे राहायला गेले होते.
पुढे वडिलांच्या निधनानंतर आई गावात एकटीच असते, पण शहरातील एकटेपणाच्या भीतीने तिला त्यांच्यासोबत घेऊन राहायचेही नाही। तेव्हाही त्यांची मुलगी पप्पांसोबत वेळ घालवत नाही अशी तक्रार करत राहिल्याने त्यांचे डोळे उघडले नाहीत। त्यांची पत्नी त्यांच्यासोबत काही क्षण घालवण्याची तळमळ करत राहिली, पण आजपर्यंत ते पैसे कमावण्यात व्यस्त होते। मध्येच मीनाजी गावी जायच्या आणि सासूबाईंकडे राहायच्या, तरीही तिने सून म्हणून आपले कर्तव्य पार पाडले। पण शामनाजी पुत्र होण्याचे कर्तव्य पार पाडू शकले नाहीत। ते दर महिन्याला आईच्या खात्यात मोठी रक्कम जमा करून आपले कर्तव्य पार पाडत असे, मात्र अनेक महिने आईने पैसेही काढले नाहीत। त्यांना आता कळले, एवढे पैसे कमावल्यावर ते काय करणार। ते म्हणतात की सर्व काही संजनाचे आहे, पण संजनाला एवढ्या पैशाची गरज का आहे? तिच्याकडे असे प्रेमळ सासर आहे, या लोकांकडे जीवन जगण्यासाठी सर्व सुखसोयी आहेत, मग मी इतके पैसे का कमावतोय? या विचाराने त्यांना धक्का बसला। म्हातारपणी आरामात जगता येईल इतका पैसा त्यांच्याकडे होता, मग ते का पळतायत? शेवटी या धांदलाचा शेवट कुठे आहे? त्यांचा श्वास थांबल्यावर ही धावपळ थांबवावी लागेल का? मग काय होईल? मग ते संपत्तीचा आनंद उपभोगू शकतील की ही संपत्ती मिळाल्यावर त्यांची मुलगी सुखी होईल? वडिलांनी आयुष्यात कधीच तिच्यासोबत वेळ घालवला नाही याची तिला फक्त खंत असेल। शामनाजींचे मन का जड झाले ते त्यांना कळले नाही। संध्याकाळच्या चहाची वेळ झाली तेव्हा ते ओंकारजीसोबत निरोप घेऊन घरी परतले, पण तासाभरापूर्वीचे शामनाथ आणि तासाभराचे शामनाथ यात जगाचा फरक होता। त्यांची मुख्य मुद्रा मऊ झाली होती। ते आपल्या मुलीला काय सांगायला आले होते ते खूप मागे सोडले होते। आता त्यांना संजनाला काही समजावून सांगायची गरज नव्हती, कारण त्यांनाच आयुष्याचा खरा अर्थ कळत होता। घरात आल्यानंतर त्यांनी मोबाईल बाजूला ठेवला आणि पत्नीला सांगितले की चहा झाल्यावर आपण गावात फिरू। पतीचे हे रूप पाहून मीनादेवी आश्चर्यचकित झाल्या। बायकोचा खांदा धरून तिला आपल्याकडे ओढत ते म्हणाले, असं काय बघत आहेस? नवऱ्यासोबत कुठेतरी बाहेर जायला तुमचा काही आक्षेप आहे का? मीनादेवीजींना लाज वाटली आणि त्यांनी पतीच्या खांद्यावर डोकं ठेवून सांगितलं की मला तुमच्यासोबत जायची खूप दिवसापासून इच्छा होती, पण तुम्ही कधी विचारलंच नाही की आता ते वचन देत आहेत। त्यांच्यासाठी तळमळ नाही। नाश्ता करून त्यांनी संजनाला सांगितले आणि पत्नीसह गावाला जायला निघाले। आक्रोश केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता। पत्नीसोबत वेळ घालवल्यानंतर त्यांना एक नवीन ऊर्जा जाणवत होती आणि जसजशी त्यांची विचारसरणी बदलत गेली तसतशी बाहेरची दृश्यही त्यांना शांतता देऊ लागली। त्यांना आता घरातील शेणाचा वास येत नव्हता, तर मातीचा गोड वास येत होता। घरी आल्यानंतर त्यांनी संजना आणि नातवासोबत बराच वेळ घालवला। वडिलांचे हे रूप पाहून संजनाला आश्चर्य वाटले। त्यांनी संजनाला सांगितले की बेटा, मी 2 दिवसांसाठी आलो होतो, पण आठवडाभर मी तुझ्या सासरच्या घरी राहिलो तर तुला काही त्रास होईल का? संजनाने लगेच वडिलांना मिठी मारली आणि लहान मुलीसारखी आनंदाने चिवचिवाट करत म्हणाली, पप्पा तुम्ही कायम इथेच राहा, मला काय त्रास होईल? असे सांगताना त्यांची गळचेपी झाली। आज पहिल्यांदा तिच्यासमोर व्यापारी नाही तर तिचे वडील असल्यासारखे वाटत होते। रात्रीच्या जेवणानंतर शामनाजी आपल्या पत्नी, मुलगी आणि जावयासोबत लुडो खेळत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून लाखो रुपये खर्च करूनही आपल्या कुटुंबाला एवढी आनंदाची चमक देऊ शकलो नाही असा विचार करत होते। तिथे 1 आठवडा घालवल्यानंतर शामनाजी नवीन विचाराने आपल्या घराकडे निघाले। आता त्यांना त्यांच्या म्हाताऱ्या आईला त्यांच्या गावातून आणायचे होते आणि तिला सोबत ठेवायचे होते आणि तिला वेळ द्यायचा होता। त्यांनी ठरवले होते की आता आपण आपल्या व्यवसायातील घाई कमी करू। शहर सोडून गावात स्थायिक होणे प्रत्येकाला शक्य नसते, पण आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढता येतो। काम तर करावेच लागत होते, पण आता पैशाच्या मागे धावून नात्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यायची होती। मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल। कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील। तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत।